नमस्कार. कधी असा विचार केलाय का, की आपल्या आजूबाजूला शांतपणे उभी असलेली ही झाडं आपल्याला आयुष्याबद्दल किती मोठं काहीतरी शिकवून जाऊ शकतात? आज आपण या झाडांच्या जीवनशाळेत प्रवेश करणार आहोत आणि त्यांच्याकडून यश, संघर्ष आणि जगण्याची काही रहस्य जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर ही जी जबरदस्त संकल्पना आहे ना, ती मूळची आहे डॉक्टर प्रवीण पाटील यांची. ते नाशिकच्या लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र शिकवतात. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की पुस्तकांपेक्षा जास्त तर त्यांना या झाडांनीच शिकवलंय. आज आपण त्यांच्याच नजरेतून झाडांचं आयुष्य समजून घेऊया. तर मग प्रश्न हाच आहे की ही शांत, मुकी झाडं आपल्याला नेमकं काय शिकवू शकतात? हो, संयमापासून ते संघर्षापर्यंत आणि त्यागापासून ते यशापर्यंत प्रत्येक टप्प्यावर झाडांकडे आपल्यासाठी खूप महत्वाचा संदेश आहे. आपल्याला माहितीये, प्रत्येक मोठ्या प्रवासाची सुरुवात ही एका छोट्याशा पावलानेच होते. झाडांच्या बाबतीत ही सुरुवात होते एका बीजापासून. आणि इथूनच आपल्याला मिळतो आपला पहिला धडा, तो म्हणजे संयम. म्हणजे बघा, प्रत्येक बी जमिनीत पडल्या पडल्या लगेच उगवत नाही. ते योग्य वेळेची, योग्य परिस्थितीची वाट पाहतं. ह्या अवस्थेला वनस्पतीशास्त्रात डॉर्मन्सी किंवा सुषुप्त अवस्था असं म्हणतात. बाहेरून सगळं शांत दिसतं, पण आतमध्ये मात्र जगण्याची एक मोठी तयारी सुरू असते. आणि हाच तर आपल्यासाठी सगळ्यात मोठा धडा आहे. आयुष्यात अनेकदा असं वाटतं की काहीच घडत नाहीये, सगळं थांबलंय. पण तो काळ खरं तर आतून मजबूत होण्याचा असतो. हा शांत तयारीचा काळच यशाचा खरा पाया असतो. त्यामुळे धीर सोडून चालणार नाही. योग्य वेळ आली की अंकुर फुटणारच आहे. बरं, अंकुर तर फुटला, पण इथूनच तर खरी गोष्ट सुरू होते. आता वेळ येते संघर्षाची आणि बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची. जंगलात कसं असतं ना, एक मोठी स्पर्धा सुरू असते. प्रत्येक झाडाला सूर्यप्रकाश, पाणी आणि पोषक द्रव्यांसाठी झगडावं लागतं. जी उंच झाडं आहेत ती जास्त प्रकाश मिळवतात, तर लहान झाडं कमी प्रकाशात जगण्याचे नवे मार्ग शोधतात. याचला चार्ल्स डार्विनने अस्तित्वासाठी संघर्ष असं म्हटलंय. जो या संघर्षात स्वतःला जुळवून घेतो तोच टिकतो. याचा अर्थ अगदी सरळ आहे. स्पर्धा आपल्याला संपवण्यासाठी नसते, तर अधिक सक्षम बनवण्यासाठी असते. आव्हानं म्हणजे अडथळे नाहीत, तर त्या संधी आहेत. झाडांसारखं लवचिक बनून परिस्थितीशी जुळवून घेत आपल्याला अधिक मजबूत व्हायचंय. झाडं ज्या पद्धतीने तणावाला सामोरं जातात ना, ते खूपच इंटरेस्टिंग आहे. जेव्हा पाण्याची कमतरता असते किंवा खूप जास्त ऊन असतं, तेव्हा ती घाबरून जात नाहीत. उलट आपली ऊर्जा वाचवण्यासाठी ती पानांवरची छिद्र बंद करतात, स्वतःची वाढ थांबवतात आणि कधीकधी तर पानंसुद्धा गाळून टाकतात. ही त्यांची एक शांत रणनीती आहे. झाडांची ही शांत रणनीती आपल्याला खूप काही शिकवून जाते. कठीण काळात गडबड न करता शांत राहून आपली शक्ती योग्य ठिकाणी लावली पाहिजे. अनावश्यक गोष्टींवर ऊर्जा वाया घालवण्यापेक्षा आपल्या मूळ मूल्यांवर म्हणजेच आपल्या मुळांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आता झाडांच्या जीवनप्रवाहातला पुढचा टप्पा बघूया, जो आपल्याला दोन महत्वाच्या गोष्टी शिकवतो. एक म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहणं आणि दुसरं म्हणजे योग्य वेळी नको असलेल्या गोष्टी सोडून देणं. झाडं ही स्वावलंबनाचं अक्षरशः सर्वोत्तम उदाहरण आहेत. प्रकाश संश्लेषण नावाची एक प्रक्रिया वापरून ती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. ती कोणावर अवलंबून नसतात, उलट इतरांना जीवन देतात. ज्यातून मिळणारा संदेश एकदम सरळ आणि स्पष्ट आहे. खरी शक्ती आपल्या आतच असते. दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःच्या कष्टांवर आणि क्षमतेवर विश्वास ठेवला ना, तर कोणताही मार्ग पार करता येतो. स्वावलंबन केवळ आपल्याला सक्षमच नाही, तर आत्मसन्मानही देतं. आता बोलूया त्यागाबद्दल. हिवाळ्यात झाडं आपली जुनी सुकलेली पानं गाळून टाकतात. याला ॲब्सेशन असं म्हणतात. ही पानं आता झाडासाठी एक ओझं झालेली असतात. म्हणून झाड त्यांचा त्याग करून आपली ऊर्जा वाचवतं आणि नव्या पालवीची तयारी करतं. आणि हेच तर माणसाच्या बाबतीतही घडतं, नाही का? आयुष्यात पुढे जायचं असेल तर नकारात्मक विचार, वाईट सवयी किंवा जुन्या अपयशांना सोडून द्यावं लागतं. लक्षात घ्या, त्याग करणं म्हणजे काहीतरी गमावणं नाही, तर नव्या संधींसाठी जागा तयार करणं आहे. बरं, संयम झाला, संघर्ष झाला, त्यागही झाला. आता या सगळ्याच्या शेवटी काय? तर वेळ येते ती यशाच्या खऱ्या बहाराची. प्रत्येक झाडाचा फुलण्याचा म्हणजेच भरण्याचा एक ठरलेला काळ असतो. काही झाडं लवकर फुलतात, काहींना वेळ लागतो. पण झाडं कधीही दुसऱ्या झाडाकडे पाहून घाई करत नाहीत. ती शांतपणे आपल्या योग्य वेळेची वाट पाहतात.
यातून हेच शिकायचं आहे की प्रत्येकाच्या प्रगतीचा वेग वेगळा असतो. इतरांशी तुलना करून निराश होण्यात काहीच अर्थ नाही. स्वतःच्या मार्गावर विश्वास ठेवून चालत राहिलं तर यशाचा बहर योग्य वेळी नक्कीच येतो. आणि या सगळ्या प्रवासाचं सार काय? तर ते एकाच वाक्यात सापडतं. वनस्पतीशास्त्र शिकताना डॉक्टर पाटील यांना एक गोष्ट उमजली. जो मुळ्यांशी जोडलेला असतो तोच आभाळाला भिडू शकतो. आपली मुळं म्हणजे आपली मूल्य, आपला आत्मविश्वास जर घट्ट असतील तर कितीही मोठं यश मिळवता येतं. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा कधी खचल्यासारखं वाटेल ना, तेव्हा जवळच्या एखाद्या झाडाकडे जाऊन बघा. ते शांतपणे उभं राहून जणू काही आपल्याला विचारत असेल की अरे, एखादं झाड जर मातीतून वर येऊन आभाळाला स्पर्श करू शकतं, तर माणूस का नाही? हा प्रश्न स्वतःला नक्की विचारायला हवा.